मुंबईच्या लोअर परेल पीव्हीआर मध्ये छावा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे अक्षरशः हाल झालेत। गेल्या 3 तासांपासून प्रेक्षक हे छावा सिनेमा पाहण्यासाठी ताटकळतायत। तर सकाळी 8:30चा शो हा तांत्रिक कारणामुळे रद्द झालेला होता। त्रस्त प्रेक्षकांचा गोंधळ पाहायला मिळतोय, तर पीव्हीआर कडून रिफंड देण्यास नकार दिला जातोय। प्रेक्षक रिफंडच्या मागणीवर ठाम आहेत, तर 2 दिवसात रिफंड देतो अशी पीव्हीआर स्क्रीन मॅनेजरची भूमिका आहे। 8:30चा शो आता 2:30 वाजलेले आहेत। खरं तर 5 तास हे जवळपास झालेले आहेत आणि 5 तासांपासून हे प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी किंवा आपला रिफंड घेण्यासाठी म्हणून वाट पाहत आहेत। मुंबईच्या लोअर परेल परिसरातला हा सगळा गोंधळ आहे। ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो प्रेक्षक हे आक्रमक झालेले आहेत। एकतर आम्हाला सिनेमा पाहू द्या किंवा मग आमचे पैसे आम्हाला परत द्या अशी या प्रेक्षकांची भूमिका आहे। मात्र पीव्हीआरच्या स्क्रीन मॅनेजरनं 2 दिवसात पैसे परत देतो अशी भूमिका घेतलेली आहे। या ठिकाणी आपल्याला सुनील शिंदे सुद्धा पोहोचलेले दिसत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा प्रेक्षकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतायत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। प्रेक्षक काहीसे आक्रमक सुद्धा झालेले आहेत। सुनील शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत आणि ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुंबईच्या लोअर परेल परिसरामध्ये असलेल्या पीव्हीआर सिनेमागृहामध्ये 8:30चा शो पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक हे अजूनही ताटकळत आहेत। खरं तर 5 तास उलटून गेलेले आहेत। 8:30चा शो होता, आता 2:30 वाजत आलेले आहेत। 2:27 झालेली आहेत, जवळपास 5 तास झालेले आहेत। मात्र तरीही प्रेक्षक ताटकळत आहेत। पीव्हीआरची भूमिका काय, तर 2 दिवसात आम्ही रिफंड देतो। प्रेक्षकांची भूमिका अशी, आम्हाला एकतर सिनेमा पाहू द्या किंवा आता आमचे पैसे परत द्या। या ठिकाणी सुनील शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सुद्धा पोहोचलेले आहेत।